नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आता मी आलेली आहे बाहेर. ॲक्चुअली घरातून एक 5 मिनिटाचं अंतर आहे आणि इथे आमचं मंदिर आहे. रेणुका आईचं मंदिर आहे हे. हे आमच्या गावातलं मंदिर आहे रेणुका आईचं. युजुअली इथे काही जेवण वगैरे म्हणजे भंडारा असेल किंवा जत्रा असेल इथेच केलेली जाते आणि इथे त्याची व्यवस्था केलेली जाते. आणि तर ह्या मंदिराजवळ मी आलेली आहे आणि पाठी तुम्ही बघू शकता, पाठी विहीर आहे. ती पण आहे हे बघा. आणि तिथे पण एक छोटी विहीर आहे. तर आता मी मुद्द्यावर येते. ॲक्चुअली आता आम्ही बाहेर चाललेलो आहोत कारण की मला 2 साड्या घ्यायच्या आहेत. आमच्या घरी आता गेस्ट येणार आहेत, पाहुणे येणार आहेत आणि त्यांच्यासाठी मला साड्या घ्यायच्या आहेत. तर आता आम्ही तिथे साड्या घ्यायला चाललोय. तर तुम्हाला मी दाखवते की मी नक्की कुठल्या शॉपमध्ये घेते आणि नक्की काय घेते. तर चला माझ्याबरोबर. असे रोड आपल्या इथे बघायला मिळतील का? एवढे शांत रोड. आणि मुंबईला तर नाहीच, कारण की खूप ट्रॅफिक असते. आणि इथे तुम्हाला म्हणजे आमचीच गाडी दिसते, एखाद 2 गाड्या दिसतील, पण एकदम शांत आणि एकदम शांत आणि सेटल आहे सगळ्या गोष्टी इकडे. ना वर्दळ आहे गाड्यांची, ना दगदग आहे, ना हॉर्न्स आहेत. फक्त निसर्गाचा आवाज आहे, फक्त निसर्गाचा आवाज. आता ना आम्ही बाजूच्या गावी आलोय. घ्यायची आपल्याला ती. दोनच गाड्या आहेत असं आईने सांगितलं. आता इथे आहे ना आमच्या गावाच्या बाजूलाच गाव आहे, तिथेच आम्ही साड्या घ्यायला आलो. कारण की अजून लांब जायला वेळ नाही आणि पाहुण्याला थोड्या वेळात येणारच आहे. तर हे बघा, हे शॉप आहे, गावी असं शॉप असतं आणि तिथे आम्ही साड्या घेणार आहोत. दाखवते तुम्हाला सगळं शॉप. आणि ती वरची पिंक आहे ती. दाखव ना अशा मध्ये. हा हा, 2 घ्यायचे आहेत मला. बघू शकता खूप मोठं झालं. आधी इथेच बघते म्हणजे ना, आधी दुकान खूप छोटं होतं, शॉप खूप छोटी होतं आणि आता खूप मोठं केलेलं आहे मी. तुम्ही बघू एक्सपांड केलंय. हा, पूर्ण एक्सपांड केलेलं आहे. म्हणजे हा आहे 2nd फ्लोर, खाली 1st फ्लोर आणि एकदम खाली ग्राउंड फ्लोर असं केलेलं आहे. म्हणजे मस्त कलेक्शन पण खूप छान आहे त्यांच्याकडे. गाव साईडला एवढं हा, गावा साईडला एवढं म्हणजे खूप छान केलेलं आहे. आता ना ह्या 2 घेतलेल्या आहेत आणि छान म्हणजे प्राइसिंग रिझनेबल प्राइस मध्ये मिळालेले आहेत. मस्त साड्या हे बघा. चला आता आपण बिलिंग. त्यांनी मला साडी सिलेक्शन करून दिलेल्या आहे, जशा मला हव्या त्यांना मी सांगितलं आणि त्यांनी मला सिलेक्शन करून दिलेले आहेत. छान साड्या मिळालेल्या आहेत मला ह्या. तर चला आता बिलिंग करूया आपण. ओके चला, थँक्यू. झालेलं आहे ह्याचं बिलिंग. मागच्या वेळी मी तुम्हाला जसं दाखवलं होतं, एका गावी बाजार बसतो एका आठवड्यामध्ये, जसं की शनिवारचा. तसं आता हे गाव आहे म्हाळुंगे, ह्या गावामध्ये पण आता बाजार बसलेला आहे. आम्ही आता येता बघितलं, तर तिथे थोड्या भाज्या घ्यायच्यात आम्हाला आणि तिकडचं मार्केट कसं आहे ते तुम्हाला मी दाखवते. म्हणजे तुम्ही आता बघू शकता एक छोटीशी चहाची डेट करायला लागली आहे. दिवसभर बिचारी काम करून दमते, दगदग होते तिची खूप. म्हटलं एक चहाची छान अशी फक्कड चहाची अशी छान ट्रीट देऊया, म्हणून तिला हवेच्या बाजूला जे चहावाले असतात तिथे चहा
कसं ना, आपण जे काय करतो काय नाही करत त्याच्यावरती आपल्या नवऱ्याचं सगळं लक्ष असतं आणि आपल्याला काय हवं ते त्या गोष्टी नवरा सगळं बघत असतो आणि त्याची काळजी कमी घेऊन साखरेचा आहे ते आता आम्ही चहा घ्यायला आलेलो आहोत. मग दोन आणि कमी खरंच मी बिना blessed बिना आहे साखरेची बनवा की नेहमी असंच माझ्या बरोबर गोष्टी होतात बिना बघा ते बसलेत की ते नेहमी सगळ्याच गोष्टींची काळजी घेतात. आणि चला आता त्यांनी चहाची ट्रीट दिलेली तर चहा घेते मी इथे आणि मी तुम्हाला दाखवते की मी नक्की आलेली आहे कुठे. हे असं छोटं चहाचं आपण बोलू शकतो स्टॉल कार्ट तर नाहीये. तुम्हाला हे माहितीये का काय आहे? आमच्याकडे ह्याला फुकण्या म्हणतात आणि हे असं मस्त की बोटात घालून खायचं असतं. हे शिवांशला, अभंगला आणि कृष्णाला तिघांना घेतलेले आहेत. हे हे त्यांना दिल्यानंतर मला माहित नाही त्यांना हे माहिती आहे की नाही, पण हे आम्ही लहानपणी खूप खाल्लेलं आहे. बोटामध्ये घालून आम्ही खायचो आहे. हे कोणी कोणी खाल्लेलं आहे, कोणी कोणी कोणाकोणाकडे ह्याच्या आठवणी आहेत, प्लीज कमेंट करून सांगा. मला ना हे आवडतं लहानपणापासून, हे माझं फेवरेट आहे. सो बघू चहा बरोबर हे घेऊया आपण. तर बघू शकता ही आहे आमची एक छोटीशी चहाची डेट. मुलं घरी आहेत आणि आम्ही घ्यायला आलो होतो साड्या आणि मधूनच त्यांनी गाडी इथे काढली आणि आता आम्ही चहा प्यायला आलेलो आहोत. चहा पिऊन निघणार आहे आम्ही म्हणालो. पण छान वाटतं ना असं कधीतरी जे जबाबदाऱ्या आहेत रिस्पॉन्सिबिलिटी आहेत त्यातून एक छोटासा वेळ आम्ही दोघं काढतो आणि स्पेशली त्यासाठी हे माझ्यासाठी वेळ काढून मला थोडंसं बाहेर असं छोट्या छोट्या गोष्टी असतात पण खूप मेमरेबल गोष्टी असतात. छान वाटतं. चेस. आता आम्ही आमच्या घरीच आलेलो आहोत आणि हा आमचा घरचा रूम आहे. आम्ही जिथे राहतो तो रस्ता आहे हा आणि तुम्ही पाहू शकता इथे बाजूला सगळी शेती आहे आणि ह्या साईडला सगळी घरं आहेत. आणि हे आमचं घर आहे. चला आता आपण घरी जाऊया. अरे आणि हॅलो कधी हॅलो एव्हा माझे नको वाढलं कापा हे घ्या कापा कापा आणि नंतर काय आहे हे? एक मिनिट थांबा. हे घ्या हे घ्या. असं फक्त धरा. हा बोला काय आहे हे? चाकवत बी आहे. दाखवताचं बी. हा दाखव बघू मारून. खाली बस खाली बस. या आमच्या माझ्या बहिणीच्या सासूबाई आणि ह्या त्यांच्या जाऊबाई. हो हो हे बघा हा नाश्ता मी बनवलेला आहे आणि बाहेर जे पुरुष मंडळी त्यांना दिलेला आहे. आता हा बायकांना देते. चला आपल्याकडे जाऊ. म्हणजे सारिका ताईच्या सासूबाई आहेत आणि खूप स्वीट आहेत त्या. म्हणजे मगाशी पण आमच्या गप्पा झाल्या मस्त आहेत आणि ही मोठी जाऊ आहे त्यांच्या पण माझी मावशी पण लागते आणि ह्या मावशीची मम्मी म्हणजे आई म्हणजे माझी आजी लागते. हा
जी आजी लागते. आणि ते आहेत काका. आणि ही सगळी बच्चा कंपनी. अहो असं दे, बऱ्याच दिवसांनी आला. तिला केलं मला केलं एकच आहे. अहो असं दे. नको. आता ना आम्ही पाहुण्यांना सोडलेलं आहे आणि फटाफट आम्ही भाजी आणायला चाललोय, कारण की तो मार्केट जो आहे आता तो बसलाय आमच्या पुढच्या गावामध्ये. तो थोड्या वेळामध्ये म्हणजे 8 वाजता संपेल. त्याच्या आधी ज्या भाज्या आम्हाला मिळतात त्या घेऊन येते, कारण की मग 8 दिवस परत भाज्या मिळत नाहीत. 8 दिवस नाही, शनिवारपर्यंत नाही भेटणार, पण आणून ठेवते. बाय चान्स कसे कोण आलं वगैरे तर थोडा प्रॉब्लेम होतो. आहे. तर आता मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवत आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.